हाय फ्रेंड्स, मी अश्विनी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आज आपण ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत. अस्तर जे आहे ते डबल फोल्ड केलेलं आहे. बंद बाजू आपल्या साईडने आहे. खालून एक लाईन मारून घ्या. आता इथून उंचीमध्ये एक प्लस करा. मला 12.5 रेडी पाहिजे तर मी 13.5 घेतलेली आहे. एक लाईन मारा वरती. आता तिथे शोल्डर टाका. शोल्डर मी 5 टाकते, तुम्ही तुमच्यानुसार टाका. मोंडा जो आहे तो 5.5, खालून 5 घेते. छाती जी आहे ती 32ची आहे, चौथा भाग होतो 8 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. वरतून पण 5.5 टाकते, फक्त लाईन सरळ येण्यासाठी. कंबर घेर जो आहे तो 30चा आहे, चौथा भाग होतो 7 प्लस 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे दोन्ही पॉईंट जॉईंट करून घ्या. मोंड जे आहे ते 1.25 इंचावरतून गोलाई द्यायची आहे आणि ह्या दोघांचा मध्य सेंटर काढायचा आणि तिथूनच गोलाई द्यायची आहे. खाली जे आहे ते 1/2 इंच खाली डाऊन घ्यायचं. आता हे जसं आपण ड्रॉ केलेलं आहे कापून घ्या. समोरच्या साईडला अर्धा इंच डाऊन करायचं. ह्यानुसार मी मेन कापड जे आहे ते अर्धा इंच एक्स्ट्रा काढून घेतलेलं आहे. 2.5 इंच गळा रुंदी देते. गळा लांबी जी आहे ती 10.5 इंच देते. खालून पण 2.5 इंच घेते आणि बॉक्स तयार करून घेते. आता खालून 1 इंच घ्या, तर तिथून 1 इंच घ्या. म्हणजे जी डिझाईन आहे ती प्रत्येक वेळेस एकसारखी येईल म्हणून 1-1 इंच घेते मी. हे बघा, आतल्या बाजूला पण 1 इंच घ्या. आता आपल्याला थोडासा मोठा करायला लागेल गळा. खालून थोडासा मोठा करून घेते खालच्या साईडने गळा. हे व्यवस्थित ठेवा आणि कापून घ्या. चौकोन कापून घ्या आपण. हा पॅच जो आहे तो काढून घ्यायचा आहे. आता जे आहे ते मेन कापड सरळ ठेवा, त्यावरती अस्तर ठेवा आणि कडेने 1.5 इंच घेऊन टीप मारून घ्या. थोडा व्हिडिओ स्किप झालाय. 1.5 इंच घेऊन टीप मारून घेतलेली आहे आणि कट दिलेले आहेत. आता शिलाई मार्जिन जे आहे ते अस्तरच्या साईडला टाका आणि वरतून एक टीप द्या. आता जे आहे ते व्यवस्थित हाताने करा आणि एक दाब टीप देऊन घ्या. एकदम कडेने द्यायची आहे आपल्याला आता ही टीप.
आता जे आहे ते अस्तर आपल्याला मेन कापडाला फिटिंग करून घ्यायचं आहे टीप मारून. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकॉन असते त्याला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि जर तुम्हाला अजून ब्लाऊज डिझाईन बघायचे असतील तर माझ्या चॅनलवरती खूप व्हिडिओ आहेत, बघू शकता. आता जे आहे ते एक्स्ट्रा आता जे कापड आहे ते पूर्ण कापून टाकायचं आहे. आता आपल्याला टक्स द्यायचे आहेत. मार्जिनचं सोडा आणि मध्य सेंटर काढा आणि टक्स द्या. 4.5 इंच लांबीचा देते. टक्सला कधी पण खालून अर्धा इंच घ्यायचं आणि वरती एकदम कमी घ्यायचं आणि डबल टिप द्यायची आणि स्टार्टिंगला आणि लास्टला लॉक करायचं. टक्स देऊन झाल्यावर समोरची जी साईड आहे ती खाली उतरल्यासारखी होते, म्हणून आपण अर्धा इंच कट करून टाकायचं. आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. कॉर्नर आल्यावरती थोडंसं फोल्ड करायची लेस, म्हणजे वरच्या साईडला वळते. दुसऱ्या साईडनी पण टीप मारून घ्या, नाहीतर लेस एका साईडने उचकल्यासारखी दिसते. आपल्याला आता कंबरपट्टी लावायची आहे. कंबरसाठी मी 2.5 इंच रुंदी असलेलं कापड द्यायलेलं आहे. डबल फोल्ड करून खालच्या साईडने लावून घेते आणि जिथं टक्स आलेला आहे तिथं थोडीशी चून द्यायची, म्हणजे जेव्हा आपण खालच्या साईडला पलटी करणार तर ती कंबरपट्टी खिचल्यासारखी होत नाही. दोन्हीही टक्सच्या तिथं चून द्या. आता वरतून शिलाई मार्जिन खालच्या साईडला टाकायचं आणि वरतून एक दाब टीप द्यायची. आता जे आहे ते आतल्या साईडला फोल्ड करा आणि वरच्या साईडने एक टिप द्या. जर तुम्हाला इथं हात शिलाई करायची असेल तर मोठी टिप द्या, म्हणजे ती नंतर काढून हात शिलाई करू शकता. आणि जर काढायची नसेल तर नॉर्मल टिप द्या. कमरेच्या तिथे पण आपल्याला लेस लावून घ्यायची आहे.
दुसऱ्या साईडनी पण टिप मारून घ्या. आता आपल्याला जो आपण पॅच काढला होता आतला, त्यासाठी कॅनव्हास जे आहे ते डबल फोल्ड घ्यायचा आहे. वरच्या साईडनी काहीच वाढवायचं नाही, जसं आहे तसं ड्रॉ करायचं. खालच्या साईडनी आणि कडेनी वाढवायचं आहे, साईडनी. साईडनी 1 इंच एक्स्ट्रा घ्या आणि खालच्या साईडनी पण 1 इंच एक्स्ट्रा घ्या. आता हे जसं आपण पेन्सिलने केलेलं आहे तसंच कापून घ्या. आता हे जे आहे तर त्यासाठी एक अस्तरचा तुकडा आणि एक मेन कापडाचा तुकडा घेतलेला आहे मी आणि त्यावरती हे कॅनव्हास ठेवते. आता जे आहे ते वरतून पाव इंच मार्जिन ठेवून टिप द्या. आतला जो कापड आहे तो कापून टाका. आता जिथं कॉर्नर आहे तिथं पूर्ण कापून टाका शिलाईच्या अलीकडून. आता हे पलटी करा. कशाच्या तरी साह्याने पलटी करा, हाताने होत नाही व्यवस्थित. पूर्ण पॉइंट्स काढून घ्या. आता वरतून जे आहे ते एकदम कडेने टिप द्या. आता साईडनी पण एक टिप देऊन घ्या. आता हा पॅच जो आहे तो पेपरवरती सेट करायचा आहे. पेपरवरती ठेवा. आता आपल्याला तिथं नॉड घ्यायची आहे, नॉड जॉईंट करायची आहे. नॉड तुम्ही बनवू शकता, ही मी रेडीमेड असलेली घेतलेली आहे. आणि इथं क्रॉस कटिंगमध्ये नॉड बनवावी अशी काही नाही, सरळमध्ये पण बनवली तरीही चालते. आणि नॉड जे आहे ते क्रिस क्रॉसमध्ये सेट करून घ्या. समोरच्या साईडला पिन लावून घ्या, म्हणजे तो तिथं फिटिंगमध्ये राहील.
लास्टला जे आहे ते खाली टाका आणि फिटिंगमध्ये टिप मारून घ्या एक. आता सेम खालच्या साईडला पण पॉईंट आहे, तिथून पण तसंच करत घ्या. हे पण खाली आपण फिटिंगमध्ये टिप मारून घेणार आहोत. तिथे फिट करून टाकणार आहोत नॉट. एक्स्ट्रा धागे असलेले कापून टाकायचे. हे जे आहे इथं तुम्ही कडेने लेसही लावू शकता वरच्या साईडनी, मी लावलेली नाही आहे. आता हा जो पॅच आपण ठेवलेला होता कापून, तर त्याच्या तिथूनच आपल्याला फिटिंग करायची आहे. हे बघा, ड्रॉ करून घ्या. पिन लावून घ्या. आता आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आता हा पेपर जो आहे तो पूर्ण काढून टाकायचा आहे. आता आपल्याला जे आपण क्रिस क्रॉस करून नॉटचं करून घेतलेलं आहे, त्यात मणी टाकायचे आहेत. मणी टाका आणि खालच्या साईडला घ्या. परत वरती घ्या सुई धागा. परत मणी टाका. परत खाली घ्या. थोडे लावून दाखवते मी तुम्हाला. आता मी तुम्हाला फायनल लुक दाखवते. हा बघा ब्लाऊजचा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स.